आपण पाहतोय अमित देशमुख यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे, त्यांच्या पत्नी यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे आणि अमित देशमुख हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत। लातूरमधून ते आपला निवडणुकीचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत। सध्याची ही महत्त्वाची अपडेट आपण लातूरमधली पाहतोय। अमित देशमुख आणि त्यांचे बंधू धीरज देशमुख हे दोन्ही बंधू निवडणुकीच्या रिंगणात आहेत। लातूर या जिल्ह्यामधून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आपण पाहतोय सध्या काँग्रेसकडून अमित देशमुख हे निवडणूक लढवत आहेत। निश्चितच आपण बघितलेलं होतं मोहिनी, अमित देशमुख यांचा प्रचार करण्यासाठी स्वतः रितेश देशमुख सुद्धा मैदानात उतरलेले होते। धीरज देशमुख यांच्यासाठी देखील त्यांनी प्रचार केलेला होता। त्यामुळे आता लातूरकरांचा नेमका कौल कुणाला असतो हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। अमित देशमुख यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली। पहिलं मतदान बाबूगावमधून तुम्ही केले? मी नाही केलं, आदिती देशमुखांनी केलं। लेडीज फर्स्ट, महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे। तर मतदान आम्ही बजावलंय आणि लोकशाहीचा उत्सव सगळे साजरा करतायत आणि याच्यामध्ये सगळ्यांनीच सहभाग नोंदवला पाहिजे। मी आपल्या माध्यमातून मतदारांना हे आवाहन करेन महाराष्ट्रातल्याच की त्यांनी आज मतदानाचा अधिकार बजावावा आणि महाराष्ट्राची लोकशाही सक्षम करावी। प्रचाराच्या काळात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाला, काय उत्तर आहे यांना? आता ज्यांच्याकडे काही सांगण्यासारखं नाही ते आरोप करतात आणि फेक नॅरेटिव्ह, भूलथाप, दिशाभूल, खोटा प्रचार, याला मतदार आता काही बोलणार नाही। मतदार हा खूपच सुजाण आणि जागरूक झालाय। आता मतदाराला सगळीच माहिती त्याच्या हातामध्ये अगदी मोबाईल फोनवर उपलब्ध आहे। त्यामुळं तो विचारपूर्वक मतदान करेल आणि योग्य निर्णय करेल। राज्यभरात महाविकास आघाडीच्या वतीने प्रचार केलाय, काय परिस्थिती आहे राज्यात? महाविकास आघाडीचं सरकार येईल, 23 तारखेला निकाल लागेल, 25 तारखेला महाराष्ट्रामध्ये नवं सरकार येईल, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल। काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल? महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल। आता आम्ही आघाडीमध्ये आहोत, आम्ही निवडणूक पूर्व आघाडी केलेली आहे। त्यामुळं आता आघाडी म्हणूनच आमची भूमिका आम्ही आता वठवणार आहोत। आता या क्षणाची एक अतिशय मोठी बातमी समोर येते। एकीकडे